हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण रोटेशनल डायनामिक्स पार्ट 9 पाहणार आहोत आणि रोटेशनल डायनामिक 9 पार्टमध्ये जे की महाराष्ट्र बोर्डने न्यू सिलेबस 2020 मध्ये बनवला आहे त्यानुसार आपण व्हिडिओज पाहतो. चला लवकर आपण कंटेंटकडे जाऊयात. तर आजच्या टॉपिकचे कंटेंट आहेत अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटमचं दुसरं नाव आहे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचं मोमेंट त्यालाच अँग्युलर मोमेंटम म्हणतो. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. प्लसमध्ये एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम पाहणार आहोत इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे अँग्युलर मोमेंटम ज्याला आपण एलनं डिनोट करत असतो आणि ते इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आयच्या फॉर्ममध्ये कसं असतं एक्सप्रेशन आपण ते पाहणार आहोत. नेक्स्ट एक्सप्रेशन फॉर द टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता जसं आपल्याकडे फोर्स असतो तसंच याच्यामध्ये एक टॉर्क असतो, त्याला टो म्हणत असतो आपण. आणि तो टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आयच्या फॉर्ममध्ये आणि त्याचबरोबर एलच्या फॉर्ममध्ये आपण टॉर्कचे एक्सप्रेशन पाहणार आहोत. नेक्स्ट आपल्याकडे टॉपिक आहे यामधला कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन कसं होतं तो पाहणार. जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, त्याच प्रकारे हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय अँग्युलर मोमेंटम आहे त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. त्या पुढचा टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि त्याचे काही प्रिन्सिपल आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याचे काही एक्झाम्पल्स लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे काही एक्झाम्पल्स आपण हे पाहून ह्या पूर्ण कन्सेप्ट एवढा व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला कम्प्लिटली समजून जातील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला डिफिकल्ट राहणार नाही. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत बॅले डान्सर अँड डिवाइंग अ स्विमिंग पूल. त्यामध्ये आता पाहूत आपण अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी एक बॉडी आहे आपलं अँग्युलर मोमेंटम ज्याला की आपण एलने डिनोट करत असतो आणि अँग्युलर मोमेंटमबद्दल स्टडी करण्यासाठी आपण एक डायग्राम बनवलेली या ठिकाणी. आणि डायग्राममध्ये हा ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑब्वियसली रोटेशन मोशन होते वेळेस आणि त्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट असते. ती काय असते या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि त्यामध्ये आपण काय कन्सिडर केली बॉडी आहे आणि बॉडीला आपण असे अनेक M1 M2 F2 M असे पार्टिकल आपण डिफाईन केलेत. आता आपण थोडक्यात पाहू इट इज अॅनालॉगस टू लिनियर मोमेंटम जे की अँग्युलर मोमेंटम आहे त्याला आपण काय म्हणत असतो यल हा अॅनालॉगस आहे कोणासोबत लिनियर मोमेंटम सोबत. लिनियर मोमेंटम म्हणजे काय आपण म्हणतो P म्हणजे हा यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम आणि हा लिनियर मोमेंटम म्हणजेच P हे दोघे एकमेकांना कसे अॅनालॉगस म्हणजे जे काम ट्रान्सलेटरी मोशनमध्ये कोण करतं लिनियर मोमेंटम करतं तेच काम रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटम करत असतं. आणि दोघांसाठी नियम आणि दोघांचे फॉर्म्युले जवळपास एकाच कंडिशनमध्ये येतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा पण आहे जर आपला लिनियर मोमेंटम समजला असेल तर. ठीक आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय यल व्हेक्टर. ऑब्वियसली अँग्युलर मोमेंटम कशी व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि त्यालाच आपण काय लिहितो आर क्रॉस पी. आता आर व्हेक्टर म्हणजे काय की इथून जो व्हेक्टर आहे समजा फॉर एक्झाम्पल जर या बॉडीसाठी जर पाहिजे असेल M2 माससाठी तर हा आर म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर दॅट इज आर व्हेक्टर आणि पी व्हेक्टर म्हणजे काय लिनियर मोमेंटम म्हणजे हा पार्टिकल जर या ठिकाणी असेल तर याचा मास किती आहे M2 आणि याला याच्या व्हेलॉसिटीनं V2 जर मल्टिप्लाय केलं ऑब्वियसली टँजेन्शियल व्हेलॉसिटी असणार मग हा झाला त्याचा P2 असणार आहे. मग यावेळेस त्याचा मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच काय असणार P2 म्हणजे त्याचा लिनियर मोमेंटम या पार्टिकलचा आणि त्याचा लिनियर मोमेंटम डिस्टन्स. मग त्यावेळेस आपला फॉर्म्युला काय येणार L2 इक्वल टू आपण यामध्ये काय घेऊ शकतो R2 व्हेक्टर क्रॉस P2 व्हेक्टर या ठिकाणी लिहू शकतो आणि ऑब्वियसली P2 म्हणजेच काय घेणार आपण M2 व्हेक्टर क्वांटिटी नाही आहे पण V2 व्हेक्टर क्वांटिटी M2 इंटू V2 ओके व्हेक्टर. अशा प्रकारे आपण त्याला लिहू शकतो. या ठिकाणी प्रत्येक पार्टिकलसाठी व्हेलॉसिटी असणार आहे V घेत असतो या ठिकाणची व्हेलॉसिटी काय घेणार V1 घेणार त्या प्रकारे. आता वेअर ऑब्वियसली आर काय आपल्याकडे आता आपल्याला कळायचं की पोझिशन व्हेक्टर आहे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे हा आपला काय ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे काही डिस्टन्स आहे किंवा त्या पार्टिकलची पोझिशन आहे या ठिकाणी पोझिशन वेक्टर कोण आहे R2 आहे. आणि या ठिकाणी आपण जनरल सगळ्यांसाठी या प्रत्येकासाठी एकासाठी R1 R2 सगळ्यांसाठी वेगवेगळे असतात. सगळ्यांसाठी एक कॉमन जनरल म्हणून आपण काय घेतलं या ठिकाणी आर हा पोझिशन वेक्टर घेतला आणि पोझिशन वेक्टर कुठून घेतो आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. ठीक आहे. आणि नंतर यामध्ये P जे आहे तर इन्स्टंटेनियस लिनियर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल त्या पार्टिकलचं जी काही पार्टिकल आहे या ठिकाणी जो पार्टिकल असतो हा इथला हा पार्टिकल M1 मास आहे त्याचं इन्स्टंटेनियस लिनियर मोमेंटम आपण पाहणार आहोत म्हणजे त्याची काय मास आणि त्याची व्हेलॉसिटी V1 तर त्याचं इन्स्टंटेनियस लिनियर मोमेंटम असणार त्याला P म्हणत असतो आपण. ठीक आहे. आता मॅग्निट्यूड आता याच्या मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये पाहिलं तर आपल्याला माहिती आहे जर पुढे आपण काय केलं वेक्टर ए इक्वल टू समजा वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर B क्रॉस वेक्टर C असेल तर किंवा वेक्टर C इक्वल टू आपण घेतो वेक्टर B क्रॉस वेक्टर ए असेल तर आपण यांना काय लिहितो मॅग्निट्यूडच्या जर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ C
वेक्टर इक्वल टू काय असणार आहे, सरळ असं मॅग्निट्यूड आपण या फॉर्ममध्ये लिहित असतो किंवा डायरेक्टली आपण याला सी पण लिहू शकतो वेक्टर फॉर्ममध्ये. इक्वल टू आपण त्याला काय घेणार, सरळ सरळ बी ए साइन थीटा असं लिहू शकतो. आणि जर कशाचं जर व्हेक्टरच्याच फॉर्ममध्ये लिहायचं असेल त्या ठिकाणी पुढे आपला काय करतो, एन कॅप लिहितो. एन कॅप म्हणजे काय असतं, आपल्याकडे युनिट व्हेक्टर असतो. काय असतो, युनिट व्हेक्टर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात आलं की काय असते हे व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण अशा प्रकारे लिहितो. हा एक व्हेक्टर फॉर्म आहे, म्हणजे यालाच आपण काय लिहू शकतो, एल व्हेक्टर इज इक्वल टू काय असणार, आर डॉट म्हणजे आर इंटू पी इंटू साइन थीटा, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए आर मॅग्निट्यूड ऑफ पी इंटू साइन थीटा इंटू एन कॅप या ठिकाणी घेतो. आणि एन कॅप ऑब्विसली परपेंडिक्युलर टू पी अँड आर, दोघांना तो कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. आता या ठिकाणी दोष केले, मॅग्निट्यूड घेतली फक्त एल, म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो मॅग्निट्यूड ऑफ एल, म्हणजेच आपण याला व्हेक्टर असंही लिहू शकतो, एल लिहू शकतो फक्त किंवा मॅग्निट्यूड एल. आपण काय लिहू शकतो मग, पी इंटू ए, हा क्रॉस नाही या ठिकाणी आपण जस्ट इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, आर साइन थीटा घेत असतो. आणि याला जर व्हेक्टर फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर परत आपण या ठिकाणी लिहिल्यासारखं साइन थीटा पुढे काय लिहावं लागेल, एन कॅप. आणि एन कॅप म्हणजेच काय असते, एक युनिट व्हेक्टर असतं आपल्या ठिकाणी. ठीक आहे, तर यामध्ये आपण वेअर, आता या ठिकाणचा जो थीटा असतो, हा थीटा कोणामधला अँगल असतो, आपला व्हेक्टर स्थिरूच पाहिला, हा थीटा कोणामधला अँगल आहे पहा, हा थीटा अँगल आर आणि पी मधला. म्हणजे या ठिकाणी आपण जर डायग्राममध्ये या पाहिलं तर ऑब्विसली या ठिकाणी जर पीचे आपण या ठिकाणी समजा हा पार्टिकल घेतला m1 आणि याची वेलोसिटी v1 घेतली, तर या पार्टिकलची इन्स्टंटेनियस वेलोसिटी या डायरेक्शन असणार आहे v1. याचं मोमेंटम किती असणार, m1 इंटू v1, म्हणजे मोमेंटमची डायरेक्शन म्हणजे कुठली डायरेक्शन, आता p1 वेक्टर इज इक्वल टू काय असणार, m1 इंटू v1 वेक्टर. आता जी v1 वेक्टरची डायरेक्शन असणार तीच कोणाची असणार, p1 वेक्टरची. म्हणजे ही काय झाली, आपल्या p1 वेक्टरची डायरेक्शन झाली. कोणा झाली, ही p1 वेक्टरची डायरेक्शन. मग ही p1 वेक्टरची डायरेक्शन आणि हा आपला कोण आहे, r1, आणि ह्या दोघांमधला जो अँगल असतो थीटा, तोच अँगल या ठिकाणी घेत असतो. वेअर थीटा इज द अँगल बिटवीन r अँड p. हे r वेक्टर आणि p वेक्टर, हा झाला आपला r वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर, या ठिकाणी r1 आहे. आणि हा p वेक्टर म्हणजे लिनियर मोमेंटमचा वेक्टर, याला p1 आहे. आणि दोघांमधला जो अँगल असतो थीटा, तो आपण या ठिकाणी घेतो. आणि त्यात साइन थीटा आपण रिलेशन तो क्रॉस प्रोडक्टमुळे घेतलेले. आपण जो क्रॉस प्रोडक्ट पाहतो, आपण कोणता पाहतो, क्रॉस प्रोडक्ट याच्यासाठी व्हेक्टरमध्ये आहे. ठीक आहे, त्यामध्ये तर आपण बहुत एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला काय पाहिजे, अँग्युलर मोमेंटमचं पाहिजे एक्सप्रेशन. अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय, एल इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे एल म्हणजे आपला एक असा फॉर्म्युला बनवायचा आहे ज्याचा एलचा फॉर्म्युला बनवायचा म्हणजेच कोणाचा, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बनवायचा आहे, ज्यामध्ये काय असणार आहे, आय म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. मग त्यासाठी आपण परत तीच कन्सेप्ट, तीच डायग्राम घेतली, त्याच प्रकारे हा ओमेगा आपला तसाच असणार आहे. काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. पहा, आपण ज्यावेळेस रोटेशनल मोशनबद्दल बोलतो, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. रोटेशनल मोशन हा चॅप्टर जर तुम्हाला कंप्लीट समजायचा असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं बरोबर गरजेचं आहे. ओमेगा कसा असतो, कॉन्स्टंट, व्ही मात्र व्हेरिएबल असतो, व्हेरी होत असतो. आणि आपला आर पण काय होत असतो, व्हेरी होत असतो. ठीक आहे, पण ओमेगा मात्र काय असतो, कॉन्स्टंट असतो. लक्षात, त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि यामध्ये हा ओमेगा कॉन्स्टंट म्हणजे ऑल पार्टिकलसाठी सेम, m1 m2 अप टू mn. कुठल्याही पार्टिकलसाठी जर ओमेगा घेतलं, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी, आणि का सेम असतो तो माहिती, ओमेगा इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे, 2π/t असतं. आणि ऑब्विसली टी म्हणजे टाइम पिरियड, सगळ्या पार्टिकलला एक रोटेशन किंवा एक रिव्हॉल्युशन, एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, आणि सगळे रिजिड बॉडी असल्यामुळे सगळे एकाच टाइमला रोटेशन कंप्लीट करतील, त्यामुळे त्यांचा टाइम पिरियड सेम असेल आणि त्यामुळे त्यांचा ओमेगा सेम असेल. ओमेगा सेम म्हणजेच काय आला, कॉन्स्टंट आला. ठीक आहे, आता यामध्ये आपण पाहूयात की रिजिड ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी घेतला. रिजिड ऑब्जेक्ट, आता या दोघांचं रिलेशन पाहिजे आपल्याला, कोणामध्ये, अँग्युलर मोमेंटम एल आणि आय, या दोघांमध्ये रिलेशन करण्यासाठी आपण काय करायचं केलं, रिजिड ऑब्जेक्ट रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर. पहा, आत्ताच आपण पाहिलं की कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा कसा असायला पाहिजे, कॉन्स्टंट, अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन ऑफ पेपर. म्हणजे हा प्लेन आहे आणि या प्लेनला हा कसा ॲक्सिस जो आहे या ठिकाणी ॲक्सिस कसा आहे, हा परपेंडिक्युलर आहे, आणि त्यामुळे आपण त्याला घेत असतो, कन्सिडर केला. आता लेट अस कन्सिडर ऑब्जेक्ट बिकॉज सिस्टम. या ऑब्जेक्टमध्ये किती पार्टिकल्स, एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, अप टू m1 m2 अप टू mn मास असलेले अशा n नंबर ऑफ पार्टिकल आहेत. पहिल्या पार्टिकलचा मास किती, m1, दुसऱ्या पार्टिकलचा m2, आणि शेवटच्या nth नंबर ऑफ पार्टिकलचा मास किती आहे, mn, रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि ते सगळे पार्टिकल किती अंतरावर आहेत, r1 r2 अप टू rn. म्हणजे पहिला जो m1 वाला पार्टिकल आहे तो किती अंतरा होता, r1 डिस्टन्सला होता, m2 वाला किती होता, r2 डिस्टन्सला, आणि mn वाला किती, rn. आणि जसंच कुठला जर
फाईव्ह वाला असेल तो r5 या डिस्टन्सला असेल आणि तो कुठून डिस्टन्स घेतो आपण फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑब्व्हियसली सांगितलं ना आरलाच आपण काय म्हटलेलं तो पोझिशन वेक्टर म्हणतो आपण. ॲज द ऑब्जेक्ट रोटेट्स ऑल द पार्टिकल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे फार महत्त्वाचे पहा. आपण जर तुम्हाला आवडत असेल तर आपण कायनेटिक एनर्जी ऑफ इन रोटेशनल मोशनमध्ये पाहिलं होतं कसं एक्सप्रेशन कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन पाहिलं होतं. त्यावेळेस पण आपण हेच वाक्य जशाला तसं होतं. दोन्ही वाक्य पहा जशाला तसे कायनेटिक एनर्जीसाठी आहेत कम्प्लिटली आपण तेच घेत असतो आणि तेच दोन्ही घेतो आपण काय करत असतो कंप्लीट करत असतो. त्यामध्ये पहा हे एक आणि हे एक वाक्य कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे रोटेशनल मोशनमधलं त्याच्यासाठी याच्यासाठी सेम आहेत आणि त्यामध्ये पण आपण पाहिले की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ सेम अँग्युलर स्पीड जे आपण ऑलरेडी सांगितलेले बट विथ डिफरंट लिनियर स्पीड. आता हे आपण याचं पण एक्सप्रेशन पाहतोय पहा म्हणजे आपली जी की समजा हा बॉडी आहे जर कुठलं मोशन परफॉर्म करत असेल रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल ती जी पार्टिकल आहेत तर हा पार्टिकल या डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आणि हा सिंगल पार्टिकल असल्यामुळे याचं जे मोशन असणार आहे ते काय असणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन UCM असणार आहे. तसंच या पार्टिकलसाठी पण या पार्टिकलचं पण मोशन कसं असणार आहे सर्क्युलर मोशन. या पार्टिकलचं मोशन पण कसं असणार आहे सर्क्युलर मोशन. म्हणजे लक्षात ठेवा की जर कुठलीही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असते त्या बॉडीचा प्रत्येक पार्टिकल कोणतं मोशन परफॉर्म करत असतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ द सेम अँग्युलर स्पीड ओमेगा ऑब्वियसली आणि विथ डिफरंट लिनियर स्पीड. आणि ते कशी डिफरंट असते आपण इथं पाहूया परत एकदा. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला V इक्वल टू आपल्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे. V इक्वल टू काय असतं आपल्याकडे V इक्वल टू R ओमेगा असतं पण ओमेगा कसा आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे आपण सांगू शकतो V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. मग V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. R म्हणजे काय पोझिशन आहे. R काय पोझिशन आहे. मग आता पोझिशन मला सांगा प्रत्येक पार्टिकलची पोझिशन सेम आहे का पहा या पार्टिकलची पोझिशन R1 आहे या पार्टिकलची पोझिशन R2 आहे या पार्टिकलची पोझिशन Rn आहे म्हणजे प्रत्येक पार्टिकलची पोझिशन कशी आहे वेगळी आहे. आता पार्टिकलची पोझिशन जर वेगळी होत असेल म्हणजे पोझिशन बदलते R1 बनते R2 बनते R3 बनते मग व्हेलॉसिटी सेम राहील का कारण व्हेलॉसिटी कोणावर डिपेंड आहे पोझिशनवर म्हणजे व्हेलॉसिटी पण V1 V2 V3 अप टू काय बनणार Vn बनणार. याचा सरळ अर्थ आहे की लिनियर स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी आपण घेतो या ठिकाणी ॲट दॅट इन्स्टंट विल बी डिफरंट फॉर इच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलसाठी लिनियर व्हेलॉसिटी काय असणार आहे डिफरंट असणार आहे. आता तेच आपण पाहिलं मग लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच काय आपल्याकडे V1 इज इक्वल टू काय R1 ओमेगा 1 V2 इज इक्वल टू R2 ओमेगा 2 V3 Vn इज इक्वल टू Rn ओमेगा n आणि याला 2 आणि याला 1 लिहितो. पण आपण या ठिकाणी सांगितले की ओमेगा कसा आहे कॉन्स्टंट आहे. मग ओमेगा जर कॉन्स्टंट आहे आपण भरपूर ठिकाणी सांगितलं अँग्युलर स्पीड म्हणजेच ओमेगा कसा आहे कॉन्स्टंट आहे म्हणून याला ओमेगा 1 ओमेगा 2 किंवा ओमेगा n लिहिण्याची गरज नाही आहे. तर आपण डायरेक्टली V1 इज इक्वल टू R1 ओमेगा V2 इज इक्वल टू म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल इक्वल टू position of first particle into angular speed of first particle. Velocity of second particle is equal to angular position of second particle into angular velocity of second particle. तसंच velocity of nth particle equal to position of nth particle into angular velocity of nth particle. आपण यामध्ये पाहू डायग्राम तीच आहे डायरेक्शन ऑफ द इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटीचा प्रत्येक व्हेलॉसिटीची डायरेक्शन आपण V1 V2 अप टू Vn अलॉंग द टँजंट टू देअर रिस्पेक्टिव्ह पहा काय व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनचा जर विचार करायचा असेल आपल्याला कशाचा विचार करतो आपण डायरेक्शन कोणाच्या ह्या इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटीच्या प्रत्येकाची व्हेलॉसिटी इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटी म्हणण्यामागचा उद्देश आहे की प्रत्येका इंडिव्हिज्युअलसाठी प्रत्येक पार्टिकलची वेगवेगळी व्हेलॉसिटी आहे. एक पहिल्यासाठी V1 V2 अप टू nth पार्टिकलसाठी Vn ती कशी आहे अलॉंग द टँजंट टू देअर रिस्पेक्टिव्ह ट्रॅक्स म्हणजे ट्रॅक्स जे आहेत. आता हा याचा सर्क्युलर ट्रॅक आपण पाहिला होता हा ट्रॅक असणार आहे समजा ठीक आहे. तर या ट्रॅकला कशी असणार ती टँजंट असणार आहे. या ठिकाणी हा आपण जर सर्क्युलर ट्रॅक कन्सिडर केला तर या ट्रॅकसाठी कशी असणार ती टँजेन्शियल असणार आहे. याच्यासाठी समजा हा आपण हाफ सर्कल घेऊ हा सर्क्युलर पाथ केला त्याच्यासाठी काय असणार आहे टँजेन्शियल असणार ही व्हेलॉसिटी. यासाठी Vn यासाठी काय असणार V1 आणि याची काय असणार V1 यासाठी V2 अशा प्रकारे त्यांचे टँजंट असणार आहे. ऑब्व्हियसली सर्क्युलर मोशनमध्ये आपण पाहतो की जी त्याची व्हेलॉसिटीज असते ती टँजेन्शियलच असते ऑलरेडी. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी तर मॅग्निट्यूड ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. आता आपण काय करणार माहिती आहे का आपली स्ट्रॅटेजी काय की आपण एका पार्टिकलसाठी पाहणार कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशनमध्ये पण आपण असंच केलं एका पार्टिकलसाठी फाइंड आउट केली. फिजिक्समध्ये आपण प्रत्येक ठिकाणी असंच करत असतो. या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलं की नेमकं आपण काय करतो ते तुम्हाला समजेल. आता आपण काय करणार फक्त एकाच पार्टिकलची स्टडी करणार आपण पहिल्यांदा समजा M1 पार्टिकल बदल घेणार M1 पार्टिकलच्या काय क्वांटिटी काढणार आणि जी M1 पार्टिकलसाठी ती सगळ्यांसाठी सिमिलर कंडिशन असणार आणि मग सगळ्या पार्टिकलसाठी कंडिशन काढणार आणि त्यांची ॲडिशन करणार डायरेक्टली आणि तीच आपला फायनल आन्सर मिळेल. त्याच प्रकारे आपण काय केलं आता मॅग्निट्यूड ऑफ लिनियर मोमेंटम काढतोय. लिनियर मोमेंटम म्हणजे काय L कोणासाठी फर्स्ट पार्टिकलसाठी पहिल्या पार्टिकलसाठी त्याला आपण काय म्हणू शकतो लिनियर मोमेंटम P घेतोय आपण P कोणासाठी काढतोय फर्स्ट पार्टिकलसाठी. तर P1 इज इक्वल टू काय असणार M1 इंटू V1 आपण या ठिकाणी पाहिलं आपण या पार्टिकलचा मास किती आहे M1 या पार्टिकलची जी टँजेन्शियल व्हेलॉसिटी किती आहे V1 म्हणजे याचा लिनियर मोमेंटम P काय असणार P1 काय असणार M1
V1 याचं काय असणार M1 V1 आणि आपल्याला माहिती आहे V1 आताच आपण पाहिलं V1 म्हणजेच काय असतं R1 ओमेगा म्हणजे आपण M1 काय P1 M1 V1 लिहू शकतो आणि V1 लाच आपण काय लिहू शकतो R1 ओमेगा लिहू शकतो आणि त्याच प्रकारे झालं. आता पहा मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे आता काय करणार रियल काढणार आणि ऑफ फर्स्ट पार्टिकल पहिल्याच पार्टिकलसाठी आपण काय काढलं लिनियर मोमेंटम काढलं. पहिल्याच पार्टिकलचं काय करणार आपण अँग्युलर मोमेंटम काढणार आणि त्याचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिला होता. अँग्युलर मोमेंटम L1 काय P1 R1. पहा जेव्हा आपण L वेक्टर लिहितो काय लिहिणार वेक्टर R क्रॉस वेक्टर P लिहितो पण त्यावेळेस आपला जर L वेक्टर वेक्टर P क्रॉस R म्हणजे आपल्याला ऑर्डर चेंज करायचं असेल त्या ठिकाणी मायनस घ्यावं लागेल नाही तर आपल्याला ती ऑर्डर चेंज करता येत नाही. पण या ठिकाणी आपण डायरेक्शनचा विचार करत नाही. या ठिकाणी आपण काय करतोय मॅग्निट्यूड घेतोय. पहा मॅग्निट्यूड आपण सांगितली फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतोय पण त्यावेळेस आपण ऑर्डर अल्टर केली तरी चालतं म्हणजे आपण या ठिकाणी P अगोदर R नंतर लिहिलं तरी चालतं त्यामध्ये काही फरक पडत नाही. त्या ठिकाणी आपण पाहू शकता की फर्स्ट पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम L1 कन्सिडर केलं तर त्यावेळेस आपण काय असणार हा P1 R1 M1 P1 R1 घेतला आपण. आता या ठिकाणी काय येणार पहा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता या ठिकाणी P1 R1 म्हणजे काय असणार P1 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवू. काय येणार P1 ची व्हॅल्यू आपल्याकडे M1 R1 ओमेगा 1 M1 R1 ओमेगा 1 लिहिण्याची गरज नाही कारण सेम असतो सगळ्यांसाठी. ठीक आहे या ठिकाणी काय घेतलं आपण ओमेगा आणि हा आपला काय R1 हे काय असणार R1. आता या R1 आणि हा R1 दोघांचा काय होणार स्क्वेअर होणार. त्याच प्रकारे मग M1 ॲज इट इज इथे घेतला आपण ओमेगा ॲज इट इज घेतला आणि R1 चा स्क्वेअर या ठिकाणी म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे फॉर्म्युला मिळाला ज्यामध्ये आपण लिहू शकतो काय M1 R1 स्क्वेअर ओमेगा हे फर्स्ट पार्टिकलसाठी झालं. आता आपण सेकंड सिमिलरली काय करू शकतो सेकंड पार्टिकलसाठी L2 काय असणार P2 R2 जसं आपण या ठिकाणी P1 R1 घेतलं त्याच प्रकारे M2 R2 स्क्वेअर ओमेगा सेम कन्सेप्ट आहे फरक काहीच पडणार. आता nth पार्टिकलसाठी काय घेतलं लिनियर मोमेंटम Pn Rn आणि त्याच Mn Rn स्क्वेअर ओमेगा सेम कन्सेप्ट आहे जास्त असं डिफरंट नाही आहे त्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. सेम तीच थीम आहे जशी आपण याच प्रकारचं आपण कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी पण आपण वापरलं होतं. आता पुढे पाहूया त्या डायग्राममध्येच इन दिस केस द अँग्युलर मोमेंटम आर डायरेक्टेड अलॉंग द ॲक्स ऑफ रोटेशन म्हणजे या ठिकाणी पाहू शकतो अँग्युलर मोमेंटम जे आहे कोण आहे L डायरेक्टेड अलॉंग द ॲक्स ऑफ रोटेशन. पहा आपण या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या डायरेक्शन हे ॲक्सिस ऑफ रोटेशन जे आहे समजा या डायरेक्शनला आहे त्या अलॉंग द ॲक्सिस ऑफ डायरेक्शन म्हणजे काय असू शकणार या ॲक्सिसच्या डायरेक्शन म्हणजे L कसं असणार आहे याच्या डायरेक्शनमध्ये असेल किंवा डाऊनवर्ड असू शकतं आपण पाहूत नंतर ते कसं असतं किंवा डाऊनवर्ड असणार आहे कुठल्या डायरेक्शनला L डायरेक्शनला दोन कंडिशन L डाऊनवर्डला किंवा अपवर्डला असेल पण कसं असणार अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय की ॲक्सिसवर म्हणजे कसं असू शकतं एक तर अपवर्ड असू शकतं डाऊनवर्ड असू शकतं अँड दिस डायरेक्शन कॅन बी ऑप्टेंड बाय राईट हँड थंब रूल जे आपण ओमेगासाठी फाइंड आउट करतो. मग सिंपल आहे जी डायरेक्शन आपल्या ओमेगाची असणार आहे ती डायरेक्शन कोणाची असणार यांची आणि राईट हँड थंब रूलनुसार माहिती आहे आपला जर हे काय असेल अँटी क्लॉकवाईज असेल तर L कसा असणार अपवर्ड डायरेक्शनला असणार आणि हा जर क्लॉकवाईज असता तर L कसा असता डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. L म्हणजेच काय आपला अँग्युलर मोमेंट आपण पाहतोय आणि ते राईट हँड थंब रूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी कन्सेप्ट आपण ओमेगाच्या डायरेक्शनसाठी वापरली होती ती सेम कन्सेप्ट कोणासाठी वापरू शकतो आपण अँग्युलर मोमेंटासाठी किंवा अँग्युलर मोमेंटमसाठी वापरतो. ॲज ऑल द हॅव द सेम डायरेक्शन सगळ्यांसाठी काय असणार आहे सेम डायरेक्शन असणार आहे देअर मॅग्निट्यूड कॅन बी अल्जेब्रिकली ॲडेड. पहा आता प्रत्येक पार्टिकल जेव्हा मोशन परफॉर्म करणार आहे तर याच्यासाठी काय असणार आहे L2 असणार आहे अँग्युलर मोमेंटम याचं काय असणार आहे L1 असणार आहे आणि याचं काय असणार आहे Ln. पण सगळे पार्टिकल एक तर क्लॉकवाईज फिरतील नाही तर अँटी क्लॉकवाईज फिरतील. जर सगळे क्लॉकवाईज फिरत असतील तर सगळ्यांसाठी L कुठल्या डायरेक्शनला असणार अपवर्ड डायरेक्शनला घेतो आपण आणि सगळे जर अँटी क्लॉकवाईज फिरत असतील तर डाऊनवर्डला घेताल. पण कंडिशन काय सगळ्यांची डायरेक्शन काय असणार आहे सेम असणार आहे. सगळ्यांची डायरेक्शन कशी असणार आहे सेम आणि सगळ्यांची डायरेक्शन एका डायरेक्शनला असल्यामुळे आपल्याला माहिती आहे जर कुठलेही दोन वेक्टर एका डायरेक्शनला असतील म्हणजे काय आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी जर आपण क्लिअरली जर विचार केला तर L1 ची डायरेक्शन काय असणार आहे अपवर्ड आहे L2 ची डायरेक्शन पण अपवर्ड L3 पण अपवर्ड अप टू किती Ln डायरेक्शन कशी असणार आहे अपवर्ड या सगळ्यांचे डायरेक्शन अपवर्ड एकाच डायरेक्शनला असल्यामुळे जर सगळे काही वेक्टर्स एका डायरेक्शनला असतील तर वेक्टरच्या काय करतो आपण ॲडिशन करत असतो आणि डायरेक्टली ती ॲडिशन कशी असते अल्जेब्रिकली जसं आपण जनरली 5 + 5 = काय घेतो 10 कारण एका डायरेक्शनला असल्यामुळे त्याची डायरेक्ट ॲडिशन घेत असतो आपण ती डायरेक्ट ॲडिशन घेणार म्हणजे आपला L = काय असणार L1 + L2 + अप टू Ln. मग आपल्या L ची व्हॅल्यू काय 11 + सगळ्यांची बेरीज आहे सगळ्यांची ॲडिशन करणार आहेत आपण एका डायरेक्शनला असल्यामुळे. आता L1 ची व्हॅल्यू काय M1 R1 ओमेगा L2 ची व्हॅल्यू काय M2 R2 स्क्वेअर ओमेगा अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा.
ओके, या ठिकाणी आपण याच्या व्हॅल्यूज पुट केल्या. आता यानुसार आपण परत काय केलं, आता सगळ्यामध्ये जर विचार केला तर आपण काय करू शकतो पहा, या ठिकाणी फार महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यामध्ये ओमेगा 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 कसा आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण या ठिकाणी ओमेगाला काय केलं, बाहेर काढलं आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं m1r1² प्लस m2r2² अप टू mnrn² इंटू ओमेगा. आणि आपण ऑलरेडी पाहिलेले याच क्वांटिटीला काय म्हणत असतो, या पूर्ण क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो, ही पहा तीच पूर्ण क्वांटिटी आहे, या पूर्ण क्वांटिटीला या ठिकाणची त्याला काय म्हणतो आय. आणि आय म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आपला एलचा फॉर्म्युला एल इक्वल टू काय आला आपल्याकडे, आय ओमेगा, म्हणजे एल इक्वल टू आपल्याकडे आय ओमेगा आलेले. आणि याच फॉर्म्युला आपल्याला तेच पाहिजे होतं, आपल्याला काय पाहिजे होतं, अँग्युलर मोमेंटम कोणाच्या फॉर्ममध्ये पाहिजे होतं, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये पाहिजे होतं. म्हणजे आपला अँग्युलर मोमेंटम एल, मोमेंट ऑफ इनर्शिया आयच्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याचा फॉर्म्युला मिळाला. आणि हेच एक्सप्रेशन काढणं आपलं फायनल एम होता. ठीक आहे, तर आपण पाहूयात द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. आता आपण जे एक्सप्रेशन पाहिलं कोणासाठी, अँग्युलर मोमेंटमसाठी, ज्याला आपण काय म्हटलं, एल इज इक्वल टू आय ओमेगा. एल म्हणजे काय आपला अँग्युलर मोमेंटम आहे, आय म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया, काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, आणि ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो आपण. आणि जे ॲनालॉग गोष्ट आता हे जे एक्सप्रेशन आपण पाहतोय हे एक्सप्रेशन ॲनालॉगस आहे कोणासोबत पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो कोणासोबत, पी इक्वल टू एम व्ही. यामध्ये जर पी इक्वल टू एम व्ही जर आपण पाहिलं तर पी म्हणजे काय, लिनियर मोमेंटम आहे, पीचा अर्थ काय असतो, लिनियर मोमेंटम, आणि एलचा अर्थ काय, अँग्युलर मोमेंटम. आता पी आपण या दोघांच्या ॲनालॉगस पाहिलं, पी लिनियर मोमेंटम आहे, एल अँग्युलर मोमेंटम आहे. आपल्याला माहिती की आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया सोडून ॲनालॉगस क्वांटिटी कोणती असते, व्ही असते. सॉरी, मोमेंट ऑफ इनर्शिया आयसाठी अँग्युलर लिनियर मोशनमध्ये कुठली क्वांटिटी ॲनालॉगस असते, मास असते. आणि ओमेगा जो आहे, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याच्यासाठी लिनियर मोशनमध्ये कुठली क्वांटिटी ॲनालॉगस असते, लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन एकमेकांना कसे आहेत, ॲनालॉगस म्हणजे सिमिलर एक्सप्रेशन आहेत. त्या एक्सप्रेशनमध्ये एकमेकांचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू जवळपास कशा आहेत, सेम मॅनरमध्ये आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, लिनियर मोशनमधलं मास इनर्शिया, आणि अँग्युलर मोशनमधला इनर्शिया, लिनियर मोशनमधली व्हेलॉसिटी, अँग्युलर मोशनमधली व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. यामुळे आपल्याला हे कन्सेप्ट कळायला सोपं जातं, दोन्ही एकमेकांना ॲनालॉगस स्टडी करण्यासाठी पण सोपं जातं. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया आय रिप्लेसेस मास, म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी आयला रिप्लेस केलं कोणानं, मासने, इन विच इट इज फिजिकल सिग्निफिकन्स. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे सिग्निफिकन्स पण पाहिलेत की आय हा काय करत असतो, मासचं काम करत असतो कोणासाठी, लिनियर मोमेंटमचं. जेव्हा आपण अँग्युलर मोमेंटममध्ये स्टडी करत असतो, अँग्युलर मोमेंटमच्या स्टडीमध्ये लिनियर मोमेंटममध्ये मास आणि अँग्युलरमध्ये आय स्टडी करत असतो. त्यावेळेस त्याचे जर आपण स्टडी केली की मोमेंट ऑफ इनर्शिया मासला कसं रिप्लेस करतो, त्याच त्याला काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शियाचे फिजिकल सिग्निफिकन्स. याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो, आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे फिजिकल सिग्निफिकन्सच्या अगोदरच्या पार्टमध्ये पाहिलेले आहेत. आता एक्सप्रेशन फॉर द टॉर्क इन टर्म्स ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया, आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये काय पाहिजे, एक्सप्रेशन पाहिजे. आणि ते पण कोणाचं, टॉर्कचं. जसं आपण पाहिलं होतं कोणाचं, एलचं एक्सप्रेशन कोणाच्या फॉर्ममध्ये पाहिलं होतं, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. आता टॉर्कला आपण टो असं लिहू सध्या, की टोचं एक्सप्रेशन कोणाच्या फॉर्ममध्ये पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं एलचं एक्सप्रेशन आयच्या फॉर्ममध्ये पाहिलं, आता टोचं एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आहे, आयच्या फॉर्ममध्ये पाहायचं आहे. त्यासाठी पण परत आपण एक डायग्राम घेतली, डायग्राममध्ये आपण पाहूयात काय काय क्वांटिटी आहेत. रिजिड ऑब्जेक्ट रोटेटिंग विथ द कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सिलरेशन. आता पहा, पहिल्यांदा कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इक्वल टू कॉन्स्टंट घेतलं. लक्ष पहा, ज्यावेळेस आपल्याला काय करायचं होतं, एलचं आयच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला बनवायचा होता, एक्सप्रेशन पाहिजे होतं आपल्याला. एलचा टॉर्क टोचं आयच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेशन पाहिजे. आता यावेळेस आपलं ओमेगा कॉन्स्टंट घेणार नाही, तर आपण काय अँग्युलर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट घेणार आहोत, अल्फा. या ठिकाणी पहा, अल्फा काय असणार आहे, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. ते कसं झालं आपल्याकडे, कॉन्स्टंट घेणार आहेत. अबाउट इट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑब्विसली. आणि या ठिकाणचा ॲक्सिस कसा असणार, पहिल्यासारखाच प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आता लेट अस कन्सिडर, आपण आता कन्सिडर केलं त्याच प्रकारे पहिल्यासारखंच पहा, या तिन्ही एक्सप्रेशनमध्ये तेच आहे. कायनेटिक एनर्जीच्या एक्सप्रेशनमध्ये पण, लॉ ऑफ लिनियर अँग्युलर मोमेंटमच्या एक्सप्रेशनमध्ये पण, आणि त्याचबरोबर आपला जो हे आहे आत्ताचं टॉर्कसाठीचे एक्सप्रेशन त्यामध्ये पण तीच कन्सेप्ट आहे. आपण काय केलं, एन नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केले, ज्याचा मास m1, दुसऱ्याचं m2 अप टू mn, आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कडून फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन r1 r2 अप टू rn. सेम कन्सेप्ट पहा, पार्टिकल आहेत r1 m1 पार्टिकल, r2 जो m2 पार्टिकल आहे मास असलेला r2 एवढ्या डिस्टन्सला, आणि mn मास असलेला पार्टिकल rn एवढ्या डिस्टन्सला, कोणापासून, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. ठीक आहे. ॲज द ऑब्जेक्ट रोटेट, समजा एखादा ऑब्जेक्ट काय होत असेल, रोटेट होत असेल, ऑल दिस पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेम कन्सेप्ट आहे विथ द सेम अँग्युलर ॲक्सिलेशन. फक्त या ठिकाणी सेम अँग्युलर ओमेगा पहिल्यांदा आपण म्हटलं होतं, या ठिकाणी सेम अँग्युलर ॲक्सिलेशन अल्फा, बट विथ डिफरंट लिनियर ऑर टँजेन्शियल ॲक्सिलेशन. त्या ठिकाणी विथ डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी म्हटलं होतं, या ठिकाणी बट डिफरंट लिनियर टँजेन्शियल ॲक्सिलेशन, आपण काय म्हणतो त्याला AT म्हणून आपण, हे टँजेन्शियल ॲक्सिलेशन
वेगळं असणार आहे. पहा आपण लिनियर किंवा टँजेन्शियल ॲक्सिलेशन म्हटलं आणि त्यावेळेस व्हेलॉसिटी म्हटलं, तर एवढाच फरक आहे, बाकी एक्सप्रेशन सेम आहे. आता मग त्यामुळे आपण ज्या ठिकाणी व्हेलॉसिटीसाठी काढलं होतं पहा V1 इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण, आपल्याला माहिती V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू काय असतं R2 ओमेगा असं घेतलं होतं. त्याच प्रकारे आपण काय घेतलं या ठिकाणी घेतलं, आता लिनियर ॲक्सिलेशनचं रिलेशन आपलं पाहिजे. लिनियर ॲक्सिलेशन आपण एनं जर दाखवलं तर लिनियर ॲक्सिलेशन इज इक्वल टू फॉर्म्युला असतो R इंटू अँग्युलर ॲक्सिलेशन अल्फा, हा जनरल फॉर्म्युला आहे. काय पहा लक्षात ठेवा या ठिकाणी, हा काय या ठिकाणी काय घेतलं आपण अल्फा घेतलं, तर ए इज इक्वल टू ए म्हणजेच काय लिनियर ॲक्सिलेशन इज इक्वल टू आर इंटू अल्फा म्हणजेच काय अँग्युलर ॲक्सिलेशन आहे. मग ए म्हणजेच काय लिनियर ॲक्सिलेशन. आता समजा पहिल्या पार्टिकलचा विचार केला आपण, ह्या पहिल्या पार्टिकलसाठी ज्याचा मास किती आहे M1 आहे आणि ज्याचं डिस्टन्स R1 आहे, तर त्याचं ॲक्सिलेशन काय असणार A1 असणार. A1 म्हणजेच काय R1 इंटू अल्फा 1 घ्यायला असतं, पण अल्फा कसं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की अल्फा अँग्युलर ॲक्सिलेशन कसं आहे कॉन्स्टंट आहे, मग त्यामुळे आपण काय केलं याला अल्फा 1 घेण्याऐवजी फक्त अल्फा लिहिलं तरी चालतं. आता तसा A2 साठी पण R2 अल्फा अप टू nth पार्टिकलसाठी काय असणार, हा nth पार्टिकल आहे, या nth पार्टिकलचं लिनियर ॲक्सिलेशन ऑब्विसली ए किंवा टँजेन्शियल ॲक्सिलेशन जे आहे, लिनियर ॲक्सिलेशन किंवा टँजेन्शियल ॲक्सिलेशन म्हणतो आपण त्याला, ते काय असणार आहे आपल्या या ठिकाणी nth पार्टिकलसाठी Rn इंटू अल्फा. सेम प्रोसिजर आपण फॉलो करणार आहोत. आता या ठिकाणी त्या ठिकाणी आपण काय केलं होतं, त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला वेगळी कन्सेप्ट होती, व्हेलॉसिटी घेतली होती आणि व्हेलॉसिटीहून लिनियर मोमेंटम काढलं होतं. या ठिकाणी आता ॲक्सिलेशनहून फोर्स एक्सपिरियन्स काढणार. आता फोर्स एक्सपिरियन्स बाय द फर्स्ट पार्टिकल, म्हणजे या पार्टिकलनं एक्सपिरियन्स केला फोर्स किती असतो F1 इज इक्वल टू M1 A1. ऑब्विसली या पार्टिकल या मास M1 असलेल्या मासवरचं जर फोर्स काढायचा असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला काय असतो F इज इक्वल टू M ए, ह्या प्रत्येक पार्टिकलसाठी आपण जनरली वापरत असतो. मग या फर्स्ट पार्टिकलसाठी काय असणार F1 इज इक्वल टू M1 A1. ऑब्विसली याचा काय असणार F1 इज इक्वल टू M1 A1, पण आपण A1 ची व्हॅल्यू अगोदरच काढलेली. A1 ची व्हॅल्यू काय होती, A1 ची व्हॅल्यू काय होती R1 अल्फा, ऑलरेडीच आपण पाहिलेली यामध्ये. पहा या ठिकाणी काय होती A1 ची व्हॅल्यू काय होती R1 अल्फा होती आणि तीच आपण काय ठिकाणी काय केली R1 अल्फा 1. सिमिलरली काय ऑल दिस फोर्सेस आर टँजेन्शियल, हे सगळे फोर्स पाया कसे टँजेन्शियल आहेत. हा फोर्स कसा आहे टँजेन्शियल आहे, इथला हा फोर्स पण कसा आहे टँजेन्शियल आहे आणि हा फोर्स पण कसा आहे टँजेन्शियल आहे. आणि ॲक्सिसवर डिस्टन्स किती त्याचे R1 R2 Rn प्रत्येक पाहते फोर्सची पण डिस्टन्स किती पहिल्यासाठी, पहिल्या F1चं डिस्टन्स R1, F2चं डिस्टन्स F2चं डिस्टन्स R2 आणि Fnचं डिस्टन्स Rn. त्यामुळे आपण काय करू शकतो दस द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क, तर टॉर्कचा जनरल फॉर्म्युला असतो टो इज इक्वल टू मॅग्निट्यूड जर आपण काढली टॉर्कची तर F इंटू आर असते. मॅग्निट्यूड काय असते F इंटू आर. मग आता टो 1 साठी काय असणार आपल्याकडे, टो 1 साठी काय असणार F1 R1 आणि आपल्याला माहिती आहे F1 ची व्हॅल्यू आपण काढलेली. F1 ची व्हॅल्यू काय M1, या ठिकाणी आपण पाहू शकता M1 R1 अल्फा. मग आपण या ठिकाणी तेच करणार, या ठिकाणी काय करणार F1 ची व्हॅल्यू काय ठेवणार M1 R1 अल्फा आणि हा एक R1, म्हणजे हा R1 आणि हा R1 दोघांचा काय होणार R1 स्क्वेअर होणार. हा M1 ॲज इट इज आणि अल्फा पण ॲज इट इज. म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की हा एका फेजसाठी फॉर्म्युला आपल्याकडे आला टॉर्क टो 1 साठी, म्हणजे एका पार्टिकल ॲक्टसला टॉर्क काढला, काय आला एका पार्टिकल टो 1 काढला, तो टो 1 किती आला M1 R1 स्क्वेअर अल्फा. तसंच सिमिलरली काय करू शकतो टो 2, तर मास काय असणार म्हणजे ह्या दुसऱ्या पार्टिकलचा टॉर्क काढायचा आहे, त्याचं काय असणार मास M2, त्याची पोझिशन काय R2 त्याचा स्क्वेअर आणि त्याचा अँग्युलर ॲक्सिलेशन अल्फा, जे की सगळ्यांसाठी कसं आहे कॉन्स्टंट आहे. तसंच nth पार्टिकलसाठी काय असणार Mn Rn स्क्वेअर अल्फा, सेम असणार आहे कंडिशन, फक्त त्याचं मास त्याचं पोझिशन वेगळी असल्यामुळे वेगळी लिहितो. अल्फा मात्र कसा असणार आहे कॉन्स्टंट आहे सेम. आणि तीच कंडिशन आपण काय करणार इफ द रोटेशन इज रिस्ट्रिक्टेड टू अ सिंगल प्लेन. आपलं जर रोटेशन कसं आलं का सिंगल प्लेनमध्येच होत असेल, म्हणजे दुसऱ्या डायरेक्शनमध्ये कुठल्याही होत नसेल, तर डायरेक्शन ऑफ द ऑल दिस टॉर्क आर द सेम. म्हणजे जर आपलं एकाच प्लेनमध्ये मोशन होत असेल, हे एकाच प्लेनमध्ये जर होत असेल मोशन, या ठिकाणी एकाच प्लेनमध्ये आपला प्लेन घेतलेला आहे, तर टॉर्कचं डायरेक्शन सगळ्यांसाठी काय असणार सेम असणार. आणि ते टॉर्कचं डायरेक्शन कसं असणार ऑब्विसली अल्फाच्या डायरेक्शनमध्ये असणार. हा टू टॉर्क कसा असणार अल्फाच्या डायरेक्शनमध्ये. आणि त्याचा राईट हँड थंब रूलचा वापर करून आपण टॉर्कची डायरेक्शन सांगू शकतो. ऑब्विसली काय याचा उपयोग करत नाही आपण. समजा जर आपला ओमेगा कसा असेल इन्क्रीजिंग असेल, ओमेगा कसा असेल इन्क्रीजिंग असेल, तर आपल्या अल्फाची डायरेक्शन असणार आहे जी काय असणार आहे ती अल्फाची डायरेक्शन काय असणार आहे सेम असणार आहे. काय असणार आहे सेम कोणासारखी ओमेगा ॲज ओमेगा. लक्षात ठेवा पहा, समजा आपला ओमेगा जर इन्क्रीजिंग असेल म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू जर वाढत असेल तर अल्फाची डायरेक्शन आणि ओमेगा डायरेक्शन कशी असणार सेम असणार. त्याच्या अपोजिटमध्ये ओमेगा कसा असेल डिक्रीजिंग असेल. कसा असेल डिक्रीजिंग असेल तर अल्फाची डायरेक्शन
अँड ओमेगाच्या डायरेक्शन कशी असेल अपोजिट असणार. अपोजिट म्हणजे आता पहा याला जर आपण जर विशेष पाहिलं तर समजा आपला ओमेगा या डायरेक्शन, समजा हे मोशन कसं आहे क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मोशन. समजा आपला ओमेगा या डायरेक्शन, आपण याला या डायरेक्शनमध्ये ओमेगा आहोत. हा ओमेगा का झाला अँटी क्लॉकवाईज झाला. अँटी क्लॉकवाईज आहे तो ऑब्विसली हा जर या डायरेक्शनमध्ये रोटेशन होत असेल तर ओमेगाच्या डायरेक्शन कशी असणार अपवर्ड. आणि अपवर्ड असते जर इन्क्रीजिंग असेल तर अल्फा पण कसा असणार अपवर्ड असणार. पण डिक्रीजिंग असेल तर अल्फा कसा असणार डाऊनवर्ड असणार. ओमेगा जर डिक्रीजिंग असेल अपोजिट डायरेक्शन म्हणजे अल्फा या डायरेक्शनमध्ये. आणि अल्फाची डायरेक्शन अँड टॉर्कची डायरेक्शन कशी असते सेम असते. कशी असते सेम असते. कारण आपण या फॉर्म्युल्यामध्ये पाहू शकतो आपण पाठीमागे की टो इज इक्वल टू काय m1 r2 स्क्वेअर इंटू अल्फा आहे. आणि ऑब्विसली टोची डायरेक्शन टॉर्कची डायरेक्शन कोणावर डिपेंड असते अल्फाच्या डायरेक्शन. दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे सेम असणार आहे. आणि त्यामुळे मग आपण काय करू शकतो मग ऑब्विसली सगळ्या पार्टिकलचा जर विचार केला तर एक तर ओमेगा इन्क्रीजिंग असेल नाही तर डिक्रीजिंग असेल. मग ओमेगा इन्क्रीजिंग असेल तरी सगळ्या पार्टिकलचं जी टॉर्क असतो एका डायरेक्शनला असणार. आणि ओमेगा डिक्रीजिंग असेल तरी सगळ्यांचा टॉर्क कसा असणार एकाच डायरेक्शनला असणार. म्हणजे पहा ओमेगाची डायरेक्शन कोणावर डिपेंड आहे राईट हँड रूलनुसार. ठीक आहे. ओमेगाची डायरेक्शन कोणानुसार राईट हँड रूलनुसार कोणा डायरेक्शन देऊ शकतो ओमेगाची. ओमेगा इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग आहे याच्यावर कोणाची डायरेक्शन डिपेंड आहे अल्फाची. आणि अल्फाची जी डायरेक्शन असणार तीच कोणाची असणार आहे टॉर्कची. म्हणजे जनरली अशा प्रकारचे रिलेशन आहे. आणि या प्रकारचे रिलेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण डायरेक्शनबद्दल बोलत असतो त्यावेळेस. ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट टॉर्क काय घेऊ शकतो आपण एका डायरेक्शनला असल्यामुळे त्यांची डायरेक्ट ॲडिशन. जसं आपण अँग्युलर मोमेंटम एल एका डायरेक्शनला असल्यामुळे L1 प्लस L2 अप टू Ln घेतलं होतं. त्याच प्रकारे याची डायरेक्शन आपण एका डायरेक्शनला असल्यामुळे आपण एका डायरेक्शनमध्ये डायरेक्शन टॉर्कची कशी असणार सेम असल्यामुळे सगळ्यांची ॲडिशन आपण डायरेक्टली करू शकतो. तोच वेक्टरचा नियम म्हणजे टो इज इक्वल टू टो 1 प्लस टो 2 अप टू टो n. आणि आपण टो 1ची व्हॅल्यू पाहिली m1 r1 स्क्वेअर अल्फा m2 r2 स्क्वेअर अल्फा अप टू mn rn स्क्वेअर अल्फा प्रत्येकासाठी. आणि त्याच प्रकारे मग आपण पहिली सेम कन्सेप्ट त्या ठिकाणी ओमेगा कॉन्स्टंट होता म्हणून बाहेर काढला, या ठिकाणी अल्फा कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढला. आणि अल्फा m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर सेम ठेवलं. आणि या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एवढ्या व्हॅल्यूलाच काय म्हणत असतो आपण या सगळ्या व्हॅल्यूला मिळून आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. त्या ठिकाणी आय पुट केलं अल्फा ॲज इट इज म्हणजे आपल्याला टू इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला आपल्याकडे आय अल्फा. म्हणजे टू इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला काय आला आय अल्फा. आणि आपल्याला रिलेशन मिळालं कोणामधलं टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया यांच्यामधलं रिलेशन. आणि हेच रिलेशन आपल्याला काय सांगतं टू इज इक्वल टू आय अल्फा इज ॲनालॉगस टू एफ इज इक्वल टू एम. ए पहा तेच टॉर्क पहा फोर्सला ॲनालॉगस कोण असतं टॉर्क. मासला ॲनालॉगस कोण असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि टँजेन्शियल ॲक्सिलेशनला ॲनालॉगस कोण असतं अँग्युलर ॲक्सिलेशन. ठीक आहे. म्हणजे हे सगळ्या क्वांटिटी एकमेकांना कशा आहेत रिलेटेड आहेत. फॉर द ट्रान्सलेटरी मोशनसाठी इफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज आय रिप्लेस्ड बाय मास आणि विच इज इट्स सिग्निफिकन्स. त्याच प्रकारचं फिजिकल सिग्निफिकन्स असतं. जर आपण मासच्या ठिकाणी काय केलं ट्रान्सलेटरी मोशनसाठी मासच्या ठिकाणी काय केलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आय पुट केला तर त्याचं सिग्निफिकन्स असतं. ठीक आहे. तर आपण बहुत कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन कसं होतं अँग्युलर मोमेंटम म्हणजे आपल्याला माहिती आहे एल आणि त्याचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम पाहणार आहोत. त्यामध्ये पहा ॲज वी नो टॉर्क अँड अँग्युलर मोमेंटम आर रिस्पेक्टिव्ह ॲनालॉगस क्वांटिटी फॉर फोर्स अँड लिनियर मोमेंटम. म्हणजे आपला टॉर्क म्हणजे टो आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल ह्या ॲनालॉगस कोणासोबत फोर्स म्हणजे एफ सोबत म्हणजे टॉर्क कोणासोबत फोर्स सोबत ॲनालॉगस आहे. आणि अँग्युलर मोमेंटम कोणासोबत लिनियर मोमेंटम ॲनालॉगस आहे रोटेशनल डायनामिक्समध्ये. मग त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू पोझिशन वेक्टर क्रॉस आपला लिनियर मोमेंटम वेक्टर. आणि आपलं वेअर आर इज द पोझिशन वेक्टर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि पी इज द लिनियर मोमेंटम ज्या पार्टिकलचं. आणि त्यानुसार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टाईम. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला जनरली आपण फोर्सला एफ इज इक्वल टू काय घेत असतो फोर्स म्हणजेच काय रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम घेत असतो. त्याच प्रकारे आता टॉर्कसाठी काय घेणार पहा टॉर्क म्हणजे अँग्युलर मोमेंटममध्ये घेतला. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम कोणाला ॲनालॉगस असतं अँग्युलर मोमेंटम सोबत. म्हणजे आपण अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल कोणाला या अँग्युलर मोमेंटमला कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे अँग्युलर मोमेंटमला विथ रिस्पेक्ट टू टाईम जर आपण केलं तर आपला काय मिळतो टॉर्क मिळत असतो. आपण तेच पाहणार आहोत. म्हणजे टॉर्क डी एल बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम
विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता डेरिव्हेटिव्ह घेतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच्या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम एल वेक्टरची व्हॅल्यू काय आपल्याकडे वेक्टर आर क्रॉस पी आणि वेक्टर आर क्रॉस पी आपण या ठिकाणी घेतलं. आता आपल्याला माहिती आहे जर कुठले आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो डेरिव्हेटिव्ह समजा ए इंटू बी असेल डी टी असेल तर आपण काय करतो ए ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे बी बाय डी बी बाय डी टी प्लस बी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डी ए बाय डी टी हा आपला काय डेरिव्हेटिव्हचा नियम आहे. मग आपण काय केलं फर्स्ट आर वेक्टरला काय केलं कॉन्स्टंट ठेवलं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला लिनियर मोमेंटमचा डी पी बाय डी टी आणि प्लसमध्ये मग काय दुसऱ्या वेळेस काय केलं लिनियर मोमेंटमला कॉन्स्टंट ठेवलं बाहेर काय कन्सिडर केलं आणि कोणाचा पोझिशन वेक्टरचा काय केला रेट लिनियर काय घेतला आपण रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणू शकतो आपण या ठिकाणी. मग त्याच प्रकारे मग आपल्याला लक्षात आलं ही गोष्ट माहिती की डी आर बाय डी टी म्हणजेच काय पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणत असतो पोझिशन रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टाइम त्याला व्हेलॉसिटी म्हणतो अँड रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टाइम म्हणजे काय असतं आपल्याकडे फोर्स असतं. म्हणजे आपण डायरेक्टली या ठिकाणी काय लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू आर वेक्टर ॲज इट इज आणि ज्या ठिकाणी आपलं काय होतं डी पी बाय डी टी होतो त्या ठिकाणी आपण काय ठेवणार वेक्टर एफ ठेवणार आणि एम ॲज इट इज आणि या ठिकाणी काय करणार आपण पाहू शकतो या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पी म्हणजेच काय असतं एम इंटू व्ही वेक्टर असतं. याच ठिकाणी आपण काय केलं या ठिकाणी जे या ठिकाणी काय होतं पी होतं या ठिकाणी ज्या ठिकाणी काय होतं या ठिकाणी पी इंटू डी आर वेक्टर बाय डी टी होतं क्रॉसमध्ये पी वेक्टरलाच आपण काय ठेवलं एम इंटू व्ही वेक्टर ठेवलं. ऑब्विसली एम कसा आहे कॉन्स्ट म्हणून बाहेर घेतलं आता हा व्ही वेक्टर राहिला आणि डी आर बाय डी टीला आपण काय म्हटलं आपण व्ही वेक्टर म्हटले म्हणजे या ठिकाणी हा व्ही वेक्टर आणि डी आर बाय डी टी मुळे आला व्ही वेक्टर म्हणजे काय असणार या ठिकाणी व्ही वेक्टर क्रॉस व्ही वेक्टर म्हणजे आता व्ही वेक्टर क्रॉस व्ही वेक्टर इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे व्ही वेक्टर क्रॉस व्ही वेक्टर इज इक्वल टू व्ही इंटू काय असतं साइन थिटा जर मॅग्निट्यूडचा विचार करायचा दोघांचा विचार केला तर ऑब्विसली व्ही इंटू व्ही म्हणजे काय साइन थिटा व्ही इंटू व्ही साइन थिटा म्हणजे कोणामधला अँगल असतो व्ही आणि व्ही मधला आणि व्ही आणि व्ही मध्ये समजा हा व्ही वेक्टर आहे तो पण दुसरा पण व्ही वेक्टर आहे दोघांमधला अँगल काय असतो झिरो म्हणजे काय असणार साइन झिरो आणि साइन झिरो असल्यामुळं व्ही क्रॉस व्ही इंटू झिरो त्याची व्हॅल्यू काय येणार झिरो म्हणजे आपल्याकडे जो व्ही क्रॉस व्ही असणार आहे त्याची व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे झिरो व्ही क्रॉस व्ही कुठल्याही दोन सारख्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो झिरो येत असतो किंवा एका डायरेक्शनमध्ये असलेल्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो झिरो असतो त्या प्रकारे. मग आता आपला डी एल बाय डी टी एवढाच फॉर्म्युला राहणार कारण ही क्वांटिटी तर आपली काय झाली कॅन्सल झाली म्हणजे डी एल बाय डी टी इज इक्वल टू आर वेक्टर क्रॉस एफ वेक्टर आणि लक्षपूर्वक जर पाहिलात आर वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर क्रॉस एफ वेक्टर यालाच काय म्हणू शकतो आपण टॉर्क म्हणतो यालाच काय म्हणतो आपण टॉर्क टॉर्क वेक्टर आणि आपला जर टॉर्क झिरो असेल काय असेल टॉर्क झिरो असेल त्याला याचीच व्हॅल्यू काय ना आपल्याकडे इक्वल टू झिरो होणार म्हणजे डी एल बाय डी टी इक्वल टू झिरो हे पार्ट डी एल बाय डी टी इक्वल टू झिरो पार्ट टॉर्क झिरो असेल म्हणजे आपण कुठलाही एक्सटर्नल टॉर्क त्यावर ॲक्ट केला नाही किंवा एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट न केल्यामुळे आपण काय करू शकतो डी एल बाय डी टी इक्वल टू झिरो घेतला आणि डी एल बाय डी टी झिरो घेतल्यानंतर आपण काय केलं और त्यामुळे काय असणार मग कुठल्या क्वांटिटीचं माहिती आहे कुठल्या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह जर काय येत असेल डेरिव्हेटिव्ह जर काय येत असेल झिरो येत असेल तर ती क्वांटिटी कशी असते कॉन्स्टंट असते. या ठिकाणी डी एल बाय डी टी म्हणजे एलचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय झिरो येते म्हणजे एल काय आपण या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. आता प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कन्सेप्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम आता अँग्युलर मोमेंटमचं लॉ ऑफ कन्सेप्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम बद्दल आपण पाहतो की नेमकं प्रिन्सिपल काय असतं. आता पहा प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कन्सेप्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये आपण पाहतो अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्झर्व्ड इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क. पहा म्हणजे हा काहीच नाही आपण जे आता पाहिलं होते अगोदर हाच टॉर्क झिरो असेल ना तो किंवा डी एल बाय डी टी इक्वल टू झिरो किंवा एल इज इक्वल टू कॉन्स्टंट तिन्ही गोष्टी काय आहेत प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कन्सेप्ट ऑफ अँग्युलर मोमेंटममध्येच येतात. तो काय सांगतो अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्झर्व्ड होतं केव्हा जेव्हा अब्सेन्स ऑफ हे लक्षपूर्वक पहा अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क काय असायला पाहिजे ठिकाणी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क अब्सेंट असायला पाहिजे अब्सेंट म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असायला पाहिजे झिरो असायला पाहिजे आपण तीच कंडिशन पाहिली आणि त्यासाठी जर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर सेम कंडिशन मग त्यामुळे काय होणार इनिशियल अँग्युलर मोमेंटम इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. पहा अँग्युलर मोमेंटम काय व्हायले आपण कॉन्झर्व्ह व्हायले म्हणजे काय बदलत नाही म्हणजे काय कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट म्हणजे काय इनिशियल अँग्युलर मोमेंटम आणि फायनल अँग्युलर मोमेंटम कसं राहणार सेम राहणार आणि आपण अँग्युलर मोमेंटम पाहिलं होतं काय होतं I1 ω1 आणि फायनल अँग्युलर मोमेंटम काय असणार I2 ω2 दोघांची व्हॅल्यू कशी राहणार कॉन्स्टंट म्हणून आपण डायरेक्टली आता ओमेगालाच आपल्याला माहिती ओमेगा इज इक्वल टू काय असतं 2πn आणि ω1 असल्यामुळे 2πn1
आणि ओमेगा 2 इज इक्वल टू काय असतं 2 पाय n2. आपण त्या ठिकाणी काहीच नाही, ओमेगाच्या ठिकाणी ओमेगा 1च्या ठिकाणी 2 पाय n1 आणि ओमेगा 2च्या ठिकाणी 2 पाय n2 ठेवला आणि दोघांची व्हॅल्यू काय असणार कॉन्स्टंट. म्हणजे हा अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममधलं रिलेशन आहे आणि हे कुठलं रिलेशन आहे अँग्युलर व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममधलं रिलेशन आहे. आणि त्याच प्रकारे आपण करत असतो. आणि याच कंडिशन ही कंडिशन तेव्हाच अप्लाय असते ज्यावेळेस 2 इज इक्वल टू 0 असतो किंवा कुठलाही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क त्यावर ॲक्ट नसतो. त्यावेळेसच आपलं अँग्युलर मोमेंटम कसं राहतं कॉन्झर्व राहतं, अदरवाईज राहत नाही. तेव्हाच हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. नोट इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इन्क्रीज राहतं. या फॉर्म्युल्याकडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं आपण तर नेमकं पाहूयात की काय होतं. जर आपला काय वेळेला आय इन्क्रीज झाला म्हणजे काय झाला अँग्युलर मोमेंटम वाढला तर अँग्युलर स्पीड ऑफ हेन्स फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्युशन इन डिक्रीज. म्हणजे आपण याला जर डायरेक्टली असं लिहिण्यापेक्षा आपण असे लिहू शकतो I1 ओमेगा 1 इक्वल टू कॉन्स्टंट लिहू शकतो आपण कॉन्स्टंट. आणि त्याला जर आपण असं लिहिलं I इज डायरेक्टली I इक्वल टू समजा कॉन्स्टंट C अपॉन ओमेगा आणि त्यालाच मग आपण I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. पहा हे फार महत्त्वाचं आपण परत लिहू त्याला. पहा आपल्याकडे काय होतं I ओमेगा इक्वल टू काय म्हटलं आपण कॉन्स्टंट. I इज इक्वल टू काय कॉन्स्टंट डिवाइड बाय ओमेगा. आणि आपण कुठल्या क्वांटिटीला कॉन्स्टंटमध्ये असेल तर आपण काय करू शकतो त्याला I इज डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. म्हणजे जेव्हा I काय होत असेल इन्क्रीज होतील तर ओमेगा काय होणार डिक्रीज होणार. ते सांगितले मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस. जर हा वाढत असेल तर काय होणार अँग्युलर स्पीड डिक्रीजेस. अँग्युलर स्पीड डिक्रीजेस. त्या प्रकारे जर आपण याचा जर उपयोग केला आपण याला जर म्हटलं काय I 2 पाय तर कॉन्स्टंटच आहे तर I1 n1 n इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे I इक्वल टू C बाय n. आणि आपण त्यालाच असं काय करू शकतो I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n. म्हणजे या ठिकाणी पण तसंच काय होतं हेन्स फ्रिक्वेन्सी ऑफ द रिव्हॉल्युशन डिक्रीजेस. म्हणजे सिम्पल आहे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर इन्क्रीज होत असेल तर फ्रिक्वेन्सी काय होते डिक्रीज होते कारण त्या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ऑल्सो इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑल्सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीजेस जर समजा आपला मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला डिक्रीज झाला कमी झाला तर ही फ्रिक्वेन्सी काय होणार इन्क्रीज होणार. अशा प्रकारे आपण पाहिलं की कसे डिपेंड आहेत. आणि हा फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा ज्यांना वाटतं की याच्यावर नीट जी किंवा CETला क्वेश्चन येऊ शकतात तर त्यासाठी हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. कारण रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि त्याचा जर टॉर्क जर कुठला अनबॅलन्स्ड टॉर्क त्यावर ॲक्ट नसेल तर त्यावेळेची जी कंडिशन आहे तेच आपण प्रिन्सिपल लॉ ऑफ कॉन्झर्व ऑफ अँग्युलर मोमेंटम याच्यावर अनेक प्रकारे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असे फार फार कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारले जातात आणि त्याच क्वेश्चनचा वापर करून आपण वेगवेगळे एक्झाम क्रॅक करू शकतो. फिजिक्स समजायचं असेल तर याच्यावरचे एक्झाम्पल आपण पुढे पाहणारच आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय असतं. एक्झाम्पल त्यामध्ये जर पाहिलं तर बॅलेट डान्सरमध्ये काय केलं समजा आपण ते बॅलेट डान्सर जे असते ते ड्युरिंग द आईस बॅलेट द डान्सर हॅव द अंडरटेकन राऊंड ऑफ द स्मॉलर and larger radii. The dancers come together while taking the rounds of smaller radius. In case of this, moment of inertia of their system become minimum and frequency increases to make the thrilling. And while the outer rounds the dancer outstretch their legs and arms, this increase the moment of inertia and reduces the angular speed and देअर लिनियर स्पीड्स. आणि यामध्ये आपण पाहू शकतो की नेमकं काय असतं. पहा आता ड्युरिंग आईस बॅलेट द डान्सर हॅव टू अंडरटेक राऊंड्स. आता तुम्ही जर कधी पाहिलं असेल काही डान्सर्स असतात पहा यूट्यूबला व्हिडिओ तुम्हाला मिळतात त्यामध्ये की असे की डान्सर्स की आईसवर पूर्ण खाली आईस असतो त्यांच्या पायाला चाका असतात आणि त्यांच्यावर ते डान्स करत असतात असे फिरत असतात. काही पिक्चर्समध्ये पण ते असतात आणि ते काय करतात अंडरटेक राऊंड्स. जर असे अनेक डान्सर काय करत असतील एक राऊंड सर्क्युलर मोशन राऊंड मारत असतील त्यास काय करतात ऑफ स्मॉलर रेडियाय अँड लार्जर रेडियाय. कधी कधी ते स्मॉलर रेडियसमध्ये फिरतात किंवा लार्जर रेडियसमध्ये फिरतात. मग डान्सर कम टुगेदर ते जेव्हा काय जवळ येतात काय होतात ते कम टुगेदर व्हाईल टेकिंग राऊंड ऑफ स्मॉलर रेडियस. म्हणजे त्यांना जर स्मॉलर रेडियस घ्यायची असेल तर ऑब्विसली रेडियस स्मॉलर घ्यायची असेल त्यांना काय यावं लागेल जवळ यावं लागेल. आणि इन केस ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ देअर सिस्टीम बिकम मिनिमम. आणि पाहिजे ते एकमेकांच्या जवळ आले तर का समजा हे जर हे डान्सर असतील हे डान्सर असतील समजा हे डान्सर जर जवळ आले समजा या ठिकाणी असे जवळ आले म्हणजे त्यांचं मास डिस्ट्रीब्युशन कमी झालं. आणि आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावर डिपेंड असतो m² मास डिस्ट्रीब्युशनवर. त्यांचं मास डिस्ट्रीब्युशन कमी झालं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. म्हणजे त्या केसमध्ये काय होईल जवळ येण्याच्या केसमध्ये कम टुगेदर येण्याच्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल बिकम मिनिमम म्हणजे कमी होईल अँड फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. आणि आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. मग मोमेंट ऑफ इनर्शिया जर डिक्रीज होत असेल तर फ्रिक्वेन्सी काय होणार इन्क्रीज होणार. आणि मग इट मेक्स अ थ्रिलिंग म्हणजे ते फास्ट फिरतील जेव्हा ते क्लोजर येतील त्यावेळेस. आणि व्हाईल आउटर राऊंड्स म्हणजे जेव्हा त्यांना मोठा राऊंड घ्यायचा असतो मोठा राऊंड घेतात त्यावेळेस काय होणार आउट स्ट्रेच देअर लेग्स अँड आर्म्स. मग ते काय करतील त्यांचे
आउट्स त्यांचे लेग्स आणि आर्म्स काय करतील, समजा हे जे आहेत 4 आहेत, समजा त्यांचे लेग्स आणि आर्म्स त्यांनी आउट स्ट्रेच जर केली असतील असे बाहेर, तर काय होईल त्याच्यामुळे त्यांचं मास डिस्ट्रीब्युशन वाढलं, म्हणजे केची व्हॅल्यू वाढली. के वाढला म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला म्हणजे आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया जर इन्क्रीज होत असेल, हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला तो जर इन्क्रीज होत असेल तर फ्रिक्वेन्सी काय होते, डिक्रीज होत असते. आणि ऑब्वियसली दिस इन्क्रीजेस द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रिड्युसेस द अँग्युलर स्पीड ऑफ द लिनियर और अँड द लिनियर स्पीड, दोन्ही पण अँग्युलर स्पीड पण डिक्रीज करणार ओमेगा, आणि लिनियर स्पीड पण डिक्रीज करणार. कारण आपल्याला माहिती आहे व्ही इक्वल टू काय असतं, आर ओमेगा. मग ओमेगा जर डिक्रीज होत असेल, कोणामुळे डिक्रीज झाला ओमेगा, आय इन्क्रीज झाल्यामुळे. आय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. मग आय वाढला, ओमेगा डिक्रीज होणार, आणि ओमेगा डिक्रीज झाला तर काय होणार, वेलॉसिटी पण डिक्रीज होणार. कुठली, टॅन्जेन्शियल किंवा लिनियर स्पीड म्हणू शकतो. आणि दिस इज इसेन्शियल टू प्रिव्हेंट द स्लिपिंग. हे करणं गरजेचं आहे, कशासाठी, घसरून जाणे म्हणजे स्लिप न होणे. आणि असं जर नाही केलं तर काय होऊ शकतात, स्लिप होऊ शकतात.